मोठी बातमी हाती येतेय। नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडिंग जे आहे ते सकाळपासून बंद पडलेलं आहे। तांत्रिक बिघाडामुळे सकाळी 9 वाजल्यापासून इथले व्यवहार बंद आहेत। सध्या तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू असून येत्या काही वेळात हे ट्रेडिंग आणि ट्रेंडिंग आहे ते पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। आर्थिक विषयाचे जाणकार शंकर अय्यर आता आपल्या सोबत आहेत। शंकरजी, नेमकं नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये काय तांत्रिक बिघाड झालेला असू शकतो? जे पण असं जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतात त्यामध्ये ग्लिच व्हायचं म्हणजे शक्यता असते। आणि हे जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुरू झाले 93 सालामध्ये आणि त्यानंतर अजूनपर्यंत त्याचे रेप्युटेशन चांगलं आहे। म्हणजे एक जेन्युइन काहीतरी ग्लिच झालं असेल आणि त्यांचं आता माहिती जी आहे आमच्याकडे ते प्रमाणे 12:15 किंवा 12:30 पर्यंत ते सुरू करतात असं म्हणतात। पण हे परत होऊ नये ह्यासाठी त्यांनी काळजी घ्यावं आणि ह्याची जे ट्रान्सपरंटली पारदर्शकता ते रिपोर्ट द्यायला पाहिजे की का 3 तास सर्वात देशाचा मोठा मार्केट का बंद झाला आणि ह्याची काळजी सेबीने घ्यायला पाहिजे। एक कौतुकचा विषय हे आहे की 2.5 तास 3 तास पासून मार्केट बंद आहे आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे मार्केट रेग्युलेटर आहे त्यांच्याकडून काही माहिती नाही। त्यांनी काहीतरी माहिती द्यायला पाहिजे कारण की एक एक्सचेंज बीएससी चालू आहे आणि एनएससी बंद आहे। तर सेबीचा जे रोल आहे त्यांनी त्याचा निर्वाह करायला पाहिजे। मात्र शंकरजी, मागच्या 2.5-3 तासात कितपत नुकसान झालेलं असू शकतं? ते नुकसानचा प्रश्न गोष्ट कमी आहे, पण हे मार्केटमध्ये असं असतं की ज्यांना विकायला समजा पाहिजे होतं 3 तास त्यांना अडचण झालं असेल किंवा ज्यांनी शॉर्ट सेल, आता मार्केट वर चाललंय आणि त्यामध्ये मार्केट बंद होणं म्हणजे एक शक्य त्यामध्ये डाऊट्स येतात लोकांच्या मनामध्ये की काही आहे का, हॅकिंग झालेलं आहे का, डेटा लॉस झालेला आहे का, आणि हे सगळी काळजीची गोष्ट आहे। आणि त्यामुळे मी परत सांगतो की एनएससी नॅशनल स्टॉक एक्सचेंजनी ट्रान्सपरंट रिपोर्ट द्यायला पाहिजे आज किंवा उद्या आणि सेबीने पण याची काळजी घ्यायला पाहिजे। निश्चित। अय्यरजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि या संदर्भातले अपडेट्स देण्यासाठी मयूर परीख आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मयूर, नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये? सकाळी 9:15 वाजता टेक्निकल ग्लिचेस आलेला होता कॅश सेगमेंट मध्ये। नेमकी नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे 2 सेगमेंट्स आहे, एक कॅश सेगमेंट आणि एक F&O सेगमेंट। कॅश सेगमेंटचा रोजचा व्यवहार 12,000 कोटी एवढा आहे आणि F&O सेगमेंटचा व्यवहार 78 करोड रुपीज एवढा रोजचा आहे। परंतु कॅश सेगमेंट बंद झाल्याने स्टॉक मार्केटनी स्वतःहून पाऊल उचलला आणि F&O सेगमेंट त्यांनी स्वतःहून बंद केला। त्यांचा असा दावा आहे की कोणत्याही क्षणी या पूर्ण विषयाच्या संदर्भात काही तोडगा निघेल आणि पुन्हा एकदा तो टेक्निकल ग्लिच निघून जाणार आणि पुन्हा एकदा स्टॉक मार्केट सुरू होईल। परंतु अजूनपर्यंत अद्याप तो सुरू झालेला नाही आणि ही टेक्निकल ग्लिच कशामुळे आहे त्याचं उत्तर नेमकी सध्या एनएससी कडे नाही। निश्चित मयूर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।